ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज राज्य सरकारचं विशेष अधिवेशन जे आहे ते विशेष अधिवेशन होतंय. मराठा समाजाच्या आरक्षणावरती या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे. आपली काय भूमिका याबद्दल? माझ्या माहितीप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे तिसरं स्पेशल अधिवेशन आहे. हे पहिलं अधिवेशन नाही आहे. ह्याच्यापूर्वी 2-3 अधिवेशन होऊन गेलेली आहेत. आता ह्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आहे अशी आमची माहिती आहे की ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार असं आरक्षण ते देणार आहेत. आता हे कायदेशीर आरक्षण टिकणार आहे असंही सांगतायत आणि दुसरीकडे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही हे आरक्षण देणार आहे अशीही माहिती आम्हाला मिळत आहे. कारण सरकारनं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आता हे टिकणारं आरक्षण म्हणा, आज ते बिल जे आहे, एक ते बिलाचं एक मसुदा अजून कोणा आमदाराकडे गेलेला नाही, मंत्र्यांच्याकडे गेलेला नाही. आम्ही तो मिळवायचा प्रयत्न केला, तो आम्हाला अजून मिळालेला नाही आहे. पण एकंदरीत आजच्या अधिवेशनामध्ये जो विषय जो आहे तो फक्त मराठा समाजाला कायदा पास करून 13% आरक्षण देण्याचा विषय आम्हाला माध्यमातून कळलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी कुणाचाच विरोध नाही, आमचाही विरोध नाही आहे. पण ते आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही सगळ्यांचीच मागणी आहे. सरकारचं तेच म्हणणं आहे, विरोधी पक्षाचं तेच म्हणणं आहे, सगळं आमचंही तेच म्हणणं आहे. परंतु ह्या कायद्यामुळं ओबीसी समाजाला धक्का कसा लागत नाहीये याचं स्पष्टीकरण मात्र कोणी द्यायला तयार नाहीये. आम्हाला तेच पाहिजे, तुम्ही आधी स्पष्टीकरण करा. माझी विनंती आहे विरोधी पक्ष नेत्यांना, सगळ्यांना, पक्षाच्या आमदारांना वगैरे, की आधी सरकारकडून स्पष्टीकरण घ्या की हा कायदा पास झाल्यानंतर ओबीसीच्या कसा धक्का लागत नाही. कारण असं आहे त्याचं की ह्या 50% वरचं 13% आरक्षण ते देणार आहेत असं आम्हाला कळतंय. आता 50% वरचं आरक्षण द्यायचं असेल तर आज रोजी इंदिरा साहनीच्या केसमध्ये 9 जजेसच्या बेंचने जे कॅप दिलेले आहे 50% वरचं आरक्षण देता येत नाही. मग तुम्ही हे कसं द्यायला लागलेलं आहे? मग ह्याचा अर्थ हे 13% आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकणार नाही हे आता जगजाहीर आहे. मग आता दुसरा विषय आहे की आता त्यांना मागासवर्गीय केलेला आहे. मागासवर्गीय पण आता विधानसभा मान्य करत आहे. सगळे ओबीसीचे आमदार, मंत्री सगळे आता मान्य करणार आहेत की मराठा समाज हा पुन्हा एकदा मागासला झालेला आहे. मागच्या पण आधी एकदा मागास झाला होता, ते टिकलं नाही, आता पुन्हा मागास झालं आहे. मग आता हे जर 13% आरक्षण टिकलं नाही आणि त्याचं मागासवर्गीय जर टिकलं तर मग ते कुठे जाणार त्या आरक्षणामध्ये? ते एसटीमध्ये जाऊ शकत नाही. ते एसटीमध्ये जाऊ शकत नाही. 50%च्या आतच त्यांना ओबीसीमध्येच त्यांना सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार ते येण्याची भीती आमच्या आहे. आमच्या मानगुटीत जी आहे, आमच्या मानेवरती ती तलवार जी आहे त्याच्यामुळे असणार आहे. म्हणून हा जो कायदा जो आहे, हा कायदा पारित करताना मराठा समाजाची मूळ मागणी जी आहे, जी सकल मराठा समाज मागणी होती की आम्हाला कुणाच्याही आरक्षण धक्का लावायचा नाहीये, 50%च्या वरचं मराठा म्हणून स्पेशल प्रवर्ग म्हणून आम्हाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मागच्या वेळी एसीबीचं आरक्षण दिलं होतं, परंतु ते मागासवर्गीय टिकलं नाही आणि ते वरचं जे दिलेलं आहे 13% तेही टिकलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये. मग असं असताना आता हा कायदा जो आहे कुठल्या आधारावर टिकणार आहे? ठीक आहे, टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे, पण ह्या कायदा पारित होत असताना ओबीसीचा आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याचं स्पष्टीकरण मात्र कुणी द्यायला तयार नाही. सगळेजण म्हणतायत ओबीसीच्या आरक्षण धक्का लागणार नाही, ओबीसीला धक्का लागणार नाही. आपण कसा लागणार नाही सांगा ना. आम्ही आमचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे सरकारला की आजचं बिल पारित होत असताना निदान त्या कलमाला एक उपकलम द्यावं त्यांनी आणि त्या उपकलमामध्ये त्यांनी स्पष्ट लिहावं की हा कायदा जरी पारित झाला तरी याच्यामुळं ओबीसी आरक्षणाला जो आहे कुठलाही प्रकारचा धक्का किंवा हे लागणार नाही. अशा प्रकारे त्यांनी कायदा पास करावा अशी आमची मागणी आहे आणि ते सरकारने मान्य करावी. जर मागणी नाही केली तर मग मात्र उद्या हे संपूर्ण कायदा जो आम्ही कोर्टात चॅलेंज करणार, न्यायालय लढाई चालू करूच. पण एकंदर आता रणसंग्राम येत्या निवडणुकीत आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ह्या जे कोणी ओबीसी आरक्षणाला विरोध करतील त्यांना मात्र या विधानसभेच्या निवडणुकीत किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्यात राहणार नाही. कारण आता ओबीसी आणि भटक्या मुक्तांचा स्वतंत्र पक्ष निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आता आम्ही कुणाला सोडणार नाही. आमची अजूनही शहाणपण सरकारने शिकवावं किंवा ओबीसीची लोकसंख्या 60% आहे, वोट बँक आहे आणि दलित जर त्यात मिक्स झालं तर 80% होत आहेत. मग एवढ्या मोठ्या वोट बँकला जर जे आहे ते दुखावणार असतील तर ते त्यांना परवडणारं नाही आहे. पण माझी पुन्हा एकदा मागणी आहे की आपण हा सगळा उपद्रव थांबवून मराठा समाजाला मराठा म्हणून 96 कोटी मराठा, अनेक मराठा संघटना, अनेक मराठा नेते तेही मागणी करतात की आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे. पण एकीकडे कुणब्यांचं आरक्षण तुम्ही द्यायला लागलाय, इकडे मराठा म्हणून आरक्षण द्यायला लागलेलं आहे, एकीकडे ईडब्ल्यूचं आरक्षण आहे. म्हणजे एका मराठा समाजाला किती आरक्षण देणार आहेत? आणि एका मराठा समाजासाठी जर तुम्ही अधिवेशन बोलणार असाल, मग ओबीसीसाठी काय विशेष अधिवेशन बोलवत नाही?
जात न्याय जनगणना करायची आहे, ओबीसी अनेक वर्षाची मागणी आहे, का तुम्ही करत नाहीये? धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्यासाठी तुम्ही का नाही विशेष अधिवेशन बोलवत आहे? आजच्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाचा प्रस्ताव घ्यावा ना, किंवा परवा कोर्टाने स्पष्ट सांगितले की त्यांचा अधिकार जो आहे हा पार्लमेंटचा अधिकार आहे, धनगर आणि धनगर एकच असल्याचा. मग ह्या आजच्या विधानसभेमध्ये धनगर समाजाचा सुद्धा प्रस्ताव जो आहे तो त्यांनी पारित केला पाहिजे आणि त्यांनी रिकमेंडेशन केलं पाहिजे पार्लमेंटला की या महाराष्ट्रामध्ये धनगर समाज नाहीये, जो काय धनगर समाज आहे आणि धनगर एकच आहेत असं म्हणून पार्लमेंटमध्ये कायदा पारित करण्याचा प्रस्ताव जो आहे तो आजच्या विधानसभेमध्ये पारित करावा अशी मागणी जी मी करत आहे. पण दुसरीकडे जरांगे पाटलांचं असं देखील म्हणणं आहे की सगळे सोयऱ्यांचा जो त्यांची जी मागणी होती ती देखील या अधिवेशनामध्ये मान्य करण्यात यावी, परंतु ती मागणी जी आहे ती आत्ता मान्य होणं अशक्य आहे आजच्या अधिवेशनामध्ये. याकडे कसं पाहताय? हे बघा कसं आहे की जरांगे साहेबांना सल्ला देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रिटायर्ड हायकोर्ट 3-3, 4-4 रिटायर्ड हायकोर्ट जज म्हणजे त्यांचे 4-4, 5-5 लाख त्यांचा महिना मानधन इतके मोठे रिटायर्ड हायकोर्ट जे त्यांना नेमलेले आहेत. आता हे सगळे सोयऱ्याचा जे आहे सगळे सोयरे गणगोत आणि शपथपत्र अशा 3 आहेत त्यामध्ये. आणि हा जे जो आहे ही अधिसूचना जी आहे ती फक्त ओबीसीच्या विरोधात जाणार नाही आहे, ती तर दलितांच्या पण जाणार आहे, ती भटक्यामुक्त जाणार आहे, शेड्यूल ट्राईबच्या सुद्धा विरोधात ती जाणार आहे. आणि एकंदर सावळा गोंधळ जो आहे ही जर अधिसूचना आणि हा कायदा जर पारित केला त्यांनी आणि जी तसं तुम्ही काढलं तर या टोटली सगळ्या दलित चळवळीला जो आहे फार अतिशय हानी पोचणार आहे आणि ह्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणाचा अक्षरशः 3-13 वाजणार आहेत आणि तो गोंधळ जो उडेल तो सरकारला महागात पडेल. मग सरकारनं आता हे लाखोच्या संख्येनं आम्ही हरकती घेतलेल्या आहेत, त्या हरकती वाचायला तुम्हाला पाहिजे ना. आता तुम्हाला त्याला केराची टोपली दाखवायची असेल आणि एका दिवसात ते करायचं असेल तर सरकार ते करू शकते, पण सरकार एवढी हिंमत जी आहे सरकारने करू नये. ज्या अधिसूचना आम्ही हरकती गेलेल्या आहेत त्या हरकती त्या सरकारने वाचाव्यात, त्याच्यावरती विचारविनिमय करावा आणि मग सरकारने धारिष्ट करावं. जर तसं नाही केलं मग मात्र सरकारशी 2 हात जे आहे करायला आम्ही तयार आहोत, न्यायालयात आहे आणि रस्त्यावरती सुद्धा जे आहे. मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आला होता त्यावरती देखील अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, कारण की एवढ्या कमी दिवसांमध्ये एवढ्या सर्व मराठ्यांचा सर्वेक्षण कसं झालं आणि अहवाल कसा तयार झाला, अनेकांनी यावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. किंवा कसं आहे हा मागासवर्गीय आयोग जे आहे ना हे सगळं टोटल स्कॅम आहे, फिक्सिंग आहे. आम्ही यापूर्वी म्हणलेलं आहे, कारण त्या ठिकाणी ओबीसीचे अध्यक्ष होते निलगुडे साहेब, त्यांना काढून टाकलं, बाकी सगळे सदस्य होते त्यांना काढून टाकलं. अगदी परवा त्या अहवाल जो आता जो अहवाल तयार केला आहे तो अहवाल मला आधी वाचू द्या मग मी सही करतो असं म्हटल्यामुळं त्याच्यामुळे त्यांना काढून टाकलेलं आहे. आता ते बेशराम नावाचे जे सदस्य आहेत त्यांना हल्ली 2 दिवसापूर्वी काढून टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे हा जो आयोग जो आहे हा आयोग फक्त येन करून मराठाने कसे करून मागासवर्गीय करायचं ह्या उद्देशानं स्थापन केलेलं आहे. अध्यक्ष मराठा, जवळपास सगळे सदस्य मराठा आणि ब्राह्मण, मग त्यांच्याकडून काय अपेक्षा आम्हाला आहे. आणि ते 10-12 दिवसात त्यांनी आता सगळे एवढ्या मोठ्या म्हणजे 1,58,00,000 कुटुंबाचा सर्वेक्षण 10-12 दिवसात करणं ही ऐतिहासिक घटना आहे. या देशामध्ये असं कधी घडलेलं नाही आहे आणि त्यामुळे जो काय सर्वेक्षण झालं तो बोगस झालेला आहे, सगळ्या चुकीच्या माहिती दिलेल्या आहे. त्या जर का स्पष्ट उद्या उघडकीस आल्या, कारण त्यांनी प्रत्येक मराठा बांधवांना माहिती देताना आधार कार्ड दिलेलं आहे. आधार कार्ड लिंकेज त्यांच्या अकाउंटला आहे आणि प्रॉपर्टीला सुद्धा आहे, त्यामुळे सगळी माहिती सत्य उद्या उघडच येणार आहे. त्यामुळे हा सर्वेक्षण जो आहे बोगस आहे हे ताबडतोब सिद्ध होणार आहे. फक्त आधार कार्ड लिंक करा. मग आता एवढं सगळं हे करण्यासाठी, कारण सुप्रीम कोर्टचा जो निर्णय जो आहे तो आता 5 मे 2021 झालेला आहे की त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलं की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासला नाही, तो एक प्रगत जमात आहे आणि त्यामुळे समाधान सुद्धा व्यक्त केलं होतं. असं असताना पुन्हा न्यायमूर्ती सुनील शुक्रे मॅन्डेट घेऊ तरी कसे शकतात. कारण आता समजा आता परत हा कायदा टिकला नाही की लगेच तिसऱ्या दिवशी लगेच सर्वेक्षण करणार का? लगेच एका समाजासाठी तुम्ही मागासवर्गीय किती वेळा सर्वेक्षण करणार आहे? काय चाललंय हे महाराष्ट्र? फक्त दुसऱ्या कोणी जमाती नाहीत का महाराष्ट्रामध्ये? त्या पालावरचे राहणारे भटके मुक्त आहेत, त्यांना अजून कशाशी स्वातंत्र्य खातात ते माहितीच नाहीये. रेशन कार्ड नाहीये, घर नाही, दार नाही, काही नाहीये. अशी मागासवर्गीय आहेत ना, त्यांच्यासाठी काहीतरी करा. का उठ का सूट जे काय उठत ते मराठा समाजासाठी. आमची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण आमचा विरोध नाही, पण 50% वरचा स्पेशल त्यांना कॅटेगरी करून त्यांना आरक्षण देण्याचं आमची हरकत नाही. त्यांचं ईडब्ल्यूचं आरक्षण आहे, घटनात्मक आरक्षण आहे, ते त्यांना मिळतंय. 8.5% आरक्षण मिळते. तरी सुद्धा सरकारनं घाट घातलं की त्याला 54,57,00,000 कुणबी नोंदी द्या आणि त्या कुणबी म्हणून घुसवल्यानंतर त्यांना पुन्हा ईडब्ल्यूचं आरक्षण मिळणार नाही. काल परवा शिंदे साहेबांनी डिक्लेअर केले ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे त्यांना हे मराठा आरक्षण टिकणार नाही. मी त्यांना कुणबीमध्ये आरक्षण द्यायचं, त्यांना ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण द्यायचं. आता हा कायदा पास करते म्हणजे 3 आरक्षण एका समाजासाठी. आज कुणबी समाजाचा मोठा मोर्चा आहे सरकारच्या या अधिवेशनावरती की मुळीच हे कुणबी समाजाला हे मान्य नाही की ते खरे कुणबी नाही आहेत.
ते असेच घुसवलेले आणि बॅकडोर एंट्री करून कुणबी जे आहे ते कुणबी समाज जो आहे तो टोकाचा विरोध जो आहे तो त्या ठिकाणी आज झालेला तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे एकंदरीत हा सगळा प्रकार जो आहे हा सगळा प्रकार हा निंदनीय आहे. ओबीसीला मुळीच मान्य नाही. आजचा कायदा पारित करण्याच्या आधी सरकारने स्पष्ट करावं की आजच्या कायद्यामुळं ओबीसीला धक्का कसा लागत नाहीये हे आधी स्पष्ट करावं आणि मग कायदा पारित करावा असं आवाहन मी सरकारला करत आहे. शेवटचा प्रश्न जरांगे पाटील यांनी सरकारला आवाहन केलेलं आहे की जर आम्हाला टिकणारं आरक्षण दिलं नाही तर इथून पुढचं जे आंदोलन असेल ते सरकारला न परवडणार असेल. अजून एक इशारा जो आहे तो जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला देण्यात आलेला आहे. हे बघा 10-10 लाख गाड्या 200-300 जेसीबी हेलिकॉप्टर उधळण हे सगळं जे आहे इतका म्हणजे इतकी कॅपॅसिटी असलेला हा जो मराठा समाज आहे तो अशा प्रकारचे आंदोलन पुन्हा करू शकतो. पण त्या दडपणाखाली येऊन तुम्ही संसदेचे जे आहे तुम्ही घटनेच्या चिंधड्या उडवू शकत नाही ना. घटनेच्या शेवटी हे करणं त्याचं संरक्षण करणं जे आहे त्या सरकारचं प्रथम आद्य कर्तव्य आहे आणि ते त्यांनी केलं गेलं पाहिजे. ह्या ओबीसीच्या ह्या गरीब समाजाचं आरक्षण जे आहे संरक्षण करण्याची नैतिक जबाबदारी जी आहे ती सरकारवरती आहे. उद्या कुणी बंदूक ठेवल्यानं आम्हाला आरक्षण द्या म्हणून सांगेल तर बंदुकीच्या धाकावरती आरक्षण मिळू शकत नाही. राजस्थानमध्ये बघितलं गुजर समाज आंदोलन 550 अंत्ययात्रा निघाल्या, जवळपास 200 ट्रेन जाळल्या गेल्या, हजारो बसेस जाळल्या गेल्या. आरक्षण मिळालं का त्यांना? नाही देऊ शकलं सरकार. ते केंद्र सरकार नाही देऊ शकलं, राज्य सरकार देऊ शकलं नाही. त्यामुळे हे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे. हे 15च्या 16च्या कलमानुसार आरक्षण आहे. हे तितकं सोपं आहे. हा तितका सोपा मार्ग नाही आहे की मोठा मोर्चा काढायचा आणि आरक्षण घ्यायचं, मोठी सभा घ्यायची आणि आरक्षण घ्यायचं. असं असतं तर माझी सभा तर लाखोंची सभा पंढरपूर झाली ना. देशाच्या पंतप्रधान येऊन धनगर समाज सांगितलं आम्ही एसटीचं आरक्षण देतो, पण देऊ शकले नाही ना. मोदी साहेब त्या ठिकाणी सोलापूरला आले, त्यांनी सांगितलं की आम्ही आरक्षण देऊ धनगर समाजाला. दिलं का? नाही दिलं. देवेंद्र फडणवीस बारामतीला आले, त्यांनी सांगितलं सत्तेत बसवा, पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ. आम्ही बसवलं सत्तेत, दिलं का त्यांनी आरक्षण? नाही. सामाजिक न्यायाचं आरक्षण तितकी असं उचलली जीप की लावली टाळ्याला. काय हे का लोणचं नाही आहे? कधी उचला हे करा असं नाही आहे. ते त्याला प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कुणालाही सामाजिक मागासलेला होता येत नाही. मराठा समाज मागासलेला नाही हे 6 आयोगांनी सिद्ध केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलेला आहे. त्यामुळे हा शुक्र आयोगाचा जो अहवाल जो आहे तो अहवालच चॅलेंजेबल आहे आणि तो आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही न्यायालयात चॅलेंज करणार आहे आणि तो टिकणार नाही म्हणजे नाही. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतो की आज राज्य सरकारचं मराठा आरक्षणावरती विशेष अधिवेशन होतंय, परंतु मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नका ही भूमिका जी आहे ती ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांची जी पहिल्यापासून होती तीच भूमिका आता देखील आहे. त्याच्यामुळे आता राज्य सरकारकडे याकडे कशा पद्धतीने पाहतं काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन अमित शिगवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.